ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके सुके सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम न्यू आणि जबरदस्त कॉन्सेप्ट वरती होणार आहे. जबरदस्त सॉन्ग आणि जबरदस्त टॉपिक वरती होणार आहे मित्रांनो. आता व्हिडिओ नेमकी कोणता आहे, कसा आहे, काय तुम्हाला आपलं थोडं समोर डेमो व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. आता काही दिवसावर आपली होळी येते म्हणजे धुलीवंदन येत आहे. तर आपण नेमकी मित्रांनो धुलीवंदन निमित्त होळी निमित्त आजचा व्हिडिओ एडिट करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपले युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झालेलाच आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाहीये. कारण आजचा जो व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 सिक्रेट ट्रिक्स सांगितले, जेणेकरून काय होतं मित्रांनो, आपला व्हिडिओ ऍक्युरेट आणि जबरदस्त होतो. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, थोडा स्किप करायचा नाही. जर तुमचा व्हिडिओ बरोबर झाला नाही तर नंतर मला बोलू नका. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ जितकं आपण मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेला आहे, प्रेसेट तर नाही पण जितकं मटेरियल यूज केलंय, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी जाऊन तिथून मटेरियल डाउनलोड करायचं काय सुद्धा प्रॉब्लेम आला त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नाहीतर वर तुम्हाला नाव सुद्धा बघायला भेटणार आहे. तर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन, मटेरियल प्रीसेट सोबत ऍप्लिकेशन एकदम प्रीमियर डाउनलोड करून घ्या. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओ जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76. तर काय आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि आपल्या होळी स्पेशल होणार आहे मित्रांनो. आता काही दिवसावर होळी राहिलेली, त्यानिमित्त आजचा आपण व्हिडिओ होळी निमित्त एडिट केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेल्या सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे, व्हिडिओ लाईक नक्की करायची आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनवरती. आता कॅपकट ॲप्लिकेशनवरती म्हणजे VPN तर लागणारच आहे. तर मी VPNमध्ये पॉक्स VPN यूज करतो. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता. आपल्या प्ले स्टोअरवरती खूप सारे VPN अवेलेबल आहेत, की एखादं डाउनलोड करून कनेक्ट करून घ्या. ओके, मी पॉक्स VPN यूज करतोय. तर मी पॉक्स VPN यूज करतो, मला पॉक्स VPN कनेक्ट करून घेतो आणि आपलं दुसरं ॲप्लिकेशन लागणार आहे म्हणजे कॅपकट प्रो. जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा आणि जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बिंदास्ती जॉईन व्हा, ॲप्लिकेशन वगैरे डाउनलोड करून घ्या आणि मटेरियलसुद्धा आपण तिथेच प्रोव्हाइड करत असतो. जे आता आपलं पॉक्सी आहे ती पॉक्स VPN कनेक्ट करून घेतो सिंपल मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, आपलं जो VPN आहे तर ते मी VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे एकदम बरोबर. आता जे आपलं कॅपकट आहे ते कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कॅपकटला कशी साईन इन करायची गरज नाही आहे. इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. हा बघा, अशा प्रकारे तुम्हाला 26 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाणार आहे. ओके, हा बीट्सचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, नाही तर तुम्ही व्हिडिओ बनवायचा विसरून जातात. व्हिडिओची जी एंडिंग आहे ती एंडिंग अगोदर कट करायची आहे. आता जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती यायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे आता आपलं जे सॉन्ग आहे सॉन्गला बीट्स ॲड करायचे, त्यासाठी सॉन्गवरती क्लिक करायचं, बीट्सवरती यायचं आहे. आता इथं आपला असणार पहिला बीट, हे बघा, हे इथं. ओके, सेकंड बीट इथे असेल, थर्ड बीट इथे असेल. सर्वांनी अशा प्रकारे बीट्स ॲड करा. तिथं आपलं बीट नाव येतो ते आपलं बीट असणार. ओके, हे बघा, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक बीट आहे, हे बघा. थोडं समोर यायचं आहे, आणखी इथे एक बीट आहे,
हे बघा इथे आहे. कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तुम्ही प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये डेमो व्हिडिओमध्ये पाहिलेलाच असेल 100%. हे बघा अशा प्रकारे मला काय सांगू, मलाच खूप हा व्हिडिओ आवडला, आजचा एडिट झालेला खरं सांगतो तुम्हाला. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकच नंबर झाला. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. हा बघा अशा प्रकारे जे आपलं बीट्स आहेत ते बीट ॲड केलेत आपण. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. सिंपल हा जो व्हिडिओ आहे डायरेक्ट आपला व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे. सिंपल बीट व्हायचं आपल्या डायरेक्ट व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे अशा प्रकारे. काही सुद्धा अवघड नाही, व्हिडिओ सुद्धा स्प्लिट करायचं. कारण मित्रांनो हे जे फोटो आहे ते फोटो आपल्याला चेंज ॲड करायचे आहेत. सिंगल फोटोवरती आजचा व्हिडिओ एडिट होऊ शकत नाही आहे. आणि मित्रांनो मेन मला तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला व्हिडिओजवरती होणार आहे. इथे एक बीट आहे का काय, जिथे एक बीट आहे बघा, इथं माझा बीट चुकला आहे. इथं बीट ॲड करून घेऊयात आपण. ते बोलण्याच्या नादामध्ये विसरलो वाटतं. हे बघा इथे एक आहे, इथे एक आहे, इथले पण इथे स्प्लिट करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं, जे आपले फोटो ॲड करायचे ते कसे ॲड करायचं तुम्हाला सांगतो. हा जो एक नंबरचा फोटो, एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. रिप्लेसवरती यायचं, फोटोजवरती यायचं आहे. आणि मित्रांनो विषय कसा मेन म्हटलं तर आपण बघू इथे आहेत का फोटोज. हां आता माझ्याकडे जास्त काय फोटो नव्हते होळींचे, त्यामुळे मी जास्त कलरचे फोटो नाही घेतलेले. 2-3च होते, बाकी सगळे नॉर्मली फोटो ॲड केलेत. त्यामुळे सर्वांना सांगतो मी, असे फोटो असले तर असेच फोटो तुम्ही ॲड करून घ्या. हे बघा मी जे आपले फोटोज आहेत ते फोटो ॲड करून घेतो मित्रांनो एकदम पटापटामध्ये. तर काही आपलं जे फोटोज वगैरे आहेत ते मी सगळे काय ॲड करून दाखवत नाही, कारण जर एक जर दाखवत बसतो तर खूप आपला टाईम जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओज फोटो सगळे ॲड करून घ्या. आणि विषय जर हा व्हिडिओ जर वेगवेगळे असतील तर चांगली गोष्ट तुमच्याकडे, नाहीतर तुम्ही एकाच व्हिडिओमधून कट करून लावू शकता. ओके अशा प्रकारे व्हिडिओज फोटो नुसतं फोटो असले तरी चालणार आहे, व्हिडिओ असले तरी चालणार आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. ओके तर अशा प्रकारे ॲड करून घ्या. जर तुम्हाला इफेक्ट वगैरे सगळं दाखवतो, ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन कसे कुठे ॲड करायचे, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करू नका. तर चला आपण बघूयात नेमकी कुठे कसं काय ॲड करायचं आहे. तर सिंपल मित्रांनो आपला एक नंबरचा फोटो, एक नंबरचे फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे, एक कॉम्बोवरती यायचं आहे. तुम्हाला सांगतो आता नेमकी इफेक्ट झूम वन नावाचा असणार आहे. एक नंबरच्या फोटोला झूम वन नावाचा इफेक्ट. 2 नंबरचे फोटो कशी यायचे, ॲनिमेशन्सवरती यायचे. एक इनवरती इफेक्ट आपल्याला बघायला भेटणार आहे बघा, तुम्हाला दाखवतो. इफेक्टचं नाव तर सिंपल काय करायचं, इनवरती याच्यावर सर्चवरती क्लिक करायचं. इथं एक विंटर नाव सर्च मारायचं आहे. सिंपल विंटर नाव सर्च मारलं तर इथं विंटर ग्लास नाव अशा प्रकारे काही इफेक्ट येईल बघा. हा बघा विंटर ग्लास वाईप. ओके विंटर ग्लास वाईप नावाचा इफेक्ट आहे. तर तो इफेक्ट या फोटोला ॲड करायचा 2 नंबरचे. ओके समोरचे फोटो कसे यायचे आहे, ॲनिमेशन्सवरती यायचे. इथे एक इफेक्ट आहे 3Dचा आहे कोणता तरी. आता इनवरती नाव येणं तरी इफेक्टचे असला कदर यायला लागला मला. इफेक्टचे हे एक काय होते, इफेक्ट ॲड केला की ऑटोमॅटिक नंतर इफेक्ट गायब होत होते, इफेक्ट भेटतच नाही नंतर. तिथं आपण पेंट नाव सर्च मारून बघूयात, आलं तर आलं. पेंट रोलर पेंट, हां हे बघा रोलर पेंट इन नावाचा इफेक्ट आहे बघा. रोलर पेंट इन सिंपल हा इफेक्ट ॲड करायचा आहे समोरच्या फोटोला. ओके याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे. इथे एक इफेक्ट ॲड करायचा आपल्याला, एक 3D इफेक्ट असणार आहे. आता इफेक्ट हा कोणता आहे बघा, हा बघा अशा प्रकारचा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला जिथे दिसेल हा इफेक्ट ॲड करून घ्या. तर इथं बघत आपण दिसते का कुठं. इफेक्ट पण खूप परेशान करत आहेत मित्रांनो, काय सांगा तुम्हाला. कसं होतं नंतर प्रॉब्लेम होतो, बाकी काय नाही. ही बघा ही एक आहे फॉन्ट इन झूम म्हणून, बट तेवढा नाही, तेवढा इतका भारी दिसत नाही आहे. आता बॉक्सेस इन काय इफेक्टचं नाव तरी सर्च मारावं राव. हा बघा इथं इफेक्ट आपण बघूयात, जर भेटला तर चांगली गोष्ट आहे. तर अगोदर तुमच्या जर सापडलं तर तुम्ही ॲड करून घ्या. तर बघूयात आपण 3D मध्ये इफेक्ट नाव टाकून 3D इफेक्ट, RD नाही भाई 3D. ओके तर 3D मध्ये काही दिसत असलं तर चांगली गोष्ट आहे. हा बघा इथं आलं बघा, आपलं नशीब गाईड आहे चांगलं 3D मध्ये. फिलिंग कार्ड्स नावाचं आहे बघा, फिलिंग्स कार्ड. हे बघा दाखवतो तुम्हाला, फिलिंग कार्ड. ओके हा बघा अशा प्रकारचे इफेक्ट असणार आहे. हे बघा फिलिंग कार्ड्स काहीतरी आहे, तो नाव टाकून घ्या, समजलं तुम्हाला.
तर तिथं आपण 3D इफेक्ट ॲड केले. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे आणि याचं तर काय इफेक्टचं नाव खूप सोपं आहे काहीतरी, एक डायनॅमिक शेक. हां, डायनॅमिक शेक. ओके, सिम्पल याला डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे आपल्या कॉम्बोवरती येऊन. ओके, कॉम्बोवरती याचं डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, एक पेंडिलम 1 नावाचा इफेक्ट असेल, हा इफेक्ट ॲड करायचा. ॲनिमेशन सॉरी, समोरच्या फोटोपाशी ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, एक पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन असेल तो ॲड करायचा. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. तर याला एक पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन सर्च मारून ॲड करून घ्यायचा आहे. कोणता? पॉपिंग कँडी. ओके, हा बघा पॉपिंग कँडी. सिम्पल हा जो एक नंबर इफेक्ट येतो हा इफेक्ट ॲड करायचा आहे पॉपिंग कँडी नावाचा. ओके, हे बघा सिम्पल, हा बघा याला पॉपिंग कँडी ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं आहे, सॉन्ग नाही ॲनिमेशनवरती. आता इथून पुढे व्हिडिओ आहेत त्यामुळे व्हिडिओला इफेक्ट काय नसणार आहेत, समोरच्या कोणत्याच व्हिडिओला इफेक्ट नाहीत गाईज. ओके, इफेक्ट व्हिडिओला नाही आहेत, तर याला असणार आहे ट्रान्झॅक्शन. ओके, बट आता त्याला ट्रान्झॅक्शन सांगण्याच्या अगोदर तुम्हाला काय करूयात आपण, व्हिडिओला इफेक्ट जे आहेत, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट, ते ॲड करून घेऊयात आपण. ओके, आता काय करायचं आहे, हा बघा हा जो एक नंबरचा फोटो इथे यायचं आहे मित्रांनो. इथं आलात, एक आपल्याला एक ब्लर इफेक्ट ॲड करायचा आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं, डायमंड झूम नावाचं इफेक्ट ॲड करायचं. ओके, आता याच्या समोर 3 सेकंदात समोर यायचं. ओके, म्हणजे हा जो इफेक्ट आहे याच्या अर्ध्यात यायचं आहे. इथं एक आपल्याला बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरतीच भेटून जाईल. त्याच्या खाली एक इफेक्ट ॲड करायचा हर्ड फ्लेम नावाचा, हा आहे बॉडी इफेक्ट. ओके, बॉडी इफेक्ट ॲड करायचा हर्ड फ्लेम्स नावाचा. या दोन फोटोला सॉरी या फोटोला 2 इफेक्ट ॲड करायचे. समोरच्या फोटोला सोडून द्यायचं, डायरेक्ट यायचं 6 सेकंदाच्या समोरच्या फोटोपाशी. एक आपल्याला यायचे बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती या, टोटेम फ्लेम्स नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे या फोटोला. फोटोची इफेक्टची लेंथ आहे तेवढी ठेवायची आहे. 8 सेकंदाच्या फोटोपाशी यायचं आहे, एक बॉडी इफेक्टवरती या, एक ॲसियस रोटेशन नावाचं इफेक्ट आहे, ॲक्सिस रोटेशन. ओके, हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे 10 सेकंद थोडं समोर, म्हणजे थोडं इतक्यात, म्हणजे तुम्हाला जितकं दिसतंय हे बघा एवढाच इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक यायचं आहे ट्रेंडिंगवरती, बॉडी इफेक्टवरती. ओके, पार्ट असेंबल नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. कोणता? पार्ट्स असेंबल. ओके, सिम्पल या इफेक्टची लेंथ त्या फोटोची ठेवायची आहे. आता समोरच्या फोटोपाशी यायचं, इथं आता मोठा फोटो आहे. ओके, तर इथं मोठा फोटो असल्यामुळे आता काय करायचं, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, पार्टीवरती यायचं मित्रांनो, एक ॲस्ट्रल नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, ॲस्ट्रल. ओके, ॲस्ट्रल नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. त्याच्याच खालीच एक इफेक्ट ॲड करायचा आहे, व्हिडिओ इफेक्टच आहे. पार्टीवरती यायचं आहे, फिक्स्ड राईटम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, फिक्स्ड राईटम. ओके, ॲडजस्टवरती यायचं, स्पीड याची एक 16% ठेवून घ्यायची आहे. ओके, त्याच्याच खाली आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे, हा आहे बॉडी इफेक्ट. ट्रेंडिंगवरती यायचं आहे, फिगर ग्लर नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, फिगर ग्लर. ओके, तर या फोटोला 3 इफेक्ट ॲड करायचे आहेत. ओके, समोरच्या तर व्हिडिओपाशी यायचं आहे, आपल्याला काय करायचं, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं मित्रांनो. ट्रेंडिंगवरती आलात, एक स्ट्रेलर नावाचं इफेक्ट आपल्याला सर्च मारायचं, स्ट्रेलर. हे बघा स्ट्रेलर. तर काय हा बघा, हा स्ट्रेलर नावाचा इफेक्ट आहे. स्ट्रेलर नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि फेअर काय आहे ते तितकं ठेवून घेऊ शकता तुमच्याकडे. ओके, दुसरा एक इफेक्ट ॲड करायचा आहे, फायरफ्लाईज नावाचा. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, इफेक्ट सर्च मारा फायरफ्लाईज नावाचा, फायर्स ही बघा. तर इथे इफेक्ट येऊन जाणारा फायरफ्लाईज रायझिंग नावाचा हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲडजस्टवरती या, स्पीड आणि इंटेन्सिटी तुमच्याकडून तुम्ही सेट करून घेऊ शकता. ओके, आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे, गिटार फायरफ्लाईज नावाचा, गिटार फायरफ्लाईज. ओके, गिटार मला तरीच चालणार आहे. हे बघा इथे येऊन जाईल इफेक्ट हा फायरफ्लाईज नावाचा गिटार. सिम्पल इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि फिल्टर तुमच्याकडून तुम्ही सेट करून घेऊ शकता. ओके, आपण व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट एवढे ॲड करून घेतले आहेत. आता काय करायचं, आता आपल्याला यायचं आहे एक थोडं, म्हणजे इथं आपण व्हिडिओ ॲड होणार आहे तिथून
16 सेकंदापाशी. ओके, 16 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. एक हा जो ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती आलं शेक 2 नावाचं एक ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायला भेटत आहे. शेक 2 सिम्पल शेक 2 नावाचा ट्रान्झॅक्शन आहे, तो ॲड करायचा आहे. ट्रान्झॅक्शन लेंथ 0.9 सेकंड ठेवून घ्यायची आहे. समोरचं ट्रान्झॅक्शन वरती यायचं आहे. याला काय करायचं एक तुम्हाला सांगतो. याला असताना ट्रान्झॅक्शन इथं आपण सर्च मारू किंवा खाली बघूयात सिम्पलमध्ये. तर मित्रांनो इथं हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे थ्रेम्बल स्ट्रिंग नावाचा. थ्रेम्बल स्ट्रिंग नाही तर वेलॉसिटी स्ट्रेच नावाचा सुद्धा चालणार आहे. हे बघा वेलॉसिटी ट्रेस नाही तर सिंगल थंबनेल काय तर तो ॲड करून घ्या. समोरच्या ट्रान्झॅक्शन कशी यायचं आहे यावरती क्लिक करायचे. ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक इलेक्ट्रिक रश नावाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटत आहे. इलेक्ट्रिक रश नावाचा सिम्पल ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटो कशी आहे मित्रांनो. एक तुम्हाला ना इथं इफेक्ट बघायला भेटणार आहे. तर हा कोणता इफेक्ट आहे आपण एकदा बघून घेऊयात. तर हा इफेक्ट असणार आहे शेक नावाचा. शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा तर हा बघा इथंच आहे. हे बघा शेक अँड फ्लॅश. हे बघा हा शेक अँड फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे. सिम्पल शेक अँड फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा. हाच आहे मित्रांनो, मला माहिती आहे ना त्यामुळे आपण सांगतो. हे बघा थोडंफार लॅगच मारणार आहे मला असं वाटतंय. शेक अँड फ्लॅश नाहीतर इथं शेक नाव सर्च मारत वाटतं तर तुमच्यासाठी. शेक नाव सर्च मारलं. ओके, इथं कोणतं आपल्याला बघायला भेटतं त्यासारखंच बघूयात. तर गाईज हा बघा शेक नावाचा आहे फक्त. शेक नावाचा शेक नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करा इथं. हे बघा इथं सिम्पल. आता याच्या समोरच्या ट्रान्झॅक्शन पाशी इथं आल्यानंतर काय करायचं आहे इथं एक स्लाईड गॅजर नावाचा ट्रान्झॅक्शन आहे. तुम्हाला दाखवतो मी स्लाईड. एकच मिनटं. तर 3 नंबरच्या ट्रान्झॅक्शनला इलेक्ट्रिक रश असणार आहे. ओके, 4 नंबरच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं मित्रांनो. याला शेक नावाचा ट्रान्झॅक्शन असणार आहे. ओके, तर 5 नंबरच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर एक आपल्याला एक मॅट स्नॅपशॉट काहीतरी इफेक्ट आहे बघा. स्नॅपशॉट मॅट स्नॅपशॉट. ओके, हा इफेक्ट हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे. ग्लो करते हा बघा अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे. ओके, लास्टचा जो ट्रान्झॅक्शन असणार आहे तर यावरती यायचं एक हेट वेव फ्लॅश नावाचा ट्रान्झॅक्शन आहे. हेट वेव फ्लॅश सिम्पल ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. आता काय करायचं आहे 1 2 3 4 5 6 7. ओके, हे 7 ट्रान्झॅक्शन आहेत. यांना काय करायचं आहे 7 ट्रान्झॅक्शन लाईटवरती यायचं आहे. एक ब्लेंच नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे आणि ब्लेंचची जे लेंथ आहे ती 0.1 सेकंड ठेवायची. आणि 7च्या 7 ट्रान्झॅक्शनला हा जो ट्रान्झॅक्शन आहे ब्लेंच तो ॲड करून द्यायचा. ओके, इतकं झालं. आता काय करायचं आहे एकदम आपल्याला बॅकला यायचं आहे. फिल्टर्सवरती यायचं आहे. फिल्टर्सवरती आल्यानंतर काय करायचं आहे एक आपल्याला तुम्हाला सांगतो मी कोणतं फिल्टर ॲड करायचं आहे. वरी ॲड करा क्लिअर 2 नावाचा. हा बघा क्लिअर 2 सिम्पल क्लिअर 2 नावाचा ॲड करायचा आहे. लेंथ जी आहे 84% ठेवा. लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, आणखीन एक ॲड करायचं आहे. फिल्टर्सवरती यायचं आहे. एक आपल्याला सन किज्ड पेज नावाचा फिल्टर बघायला भेटत आहे. हा सुद्धा 80-84 ठेवून घ्या. ह्या सुद्धा फिल्टरची लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, इतकी सिम्पल. इतकं झालं काय आता काय करायचं आहे आपलाच व्हिडिओ आहे. व्हिडिओ अशा प्रकारे रेडी झालेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला पण व्हिडिओ जबरदस्त झाला आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो वर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. जय शिवराय, जय शिवराजे, जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.